नमस्कार मंडळी. रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं? तोच तोच पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सोपा, झटपट होणारा आणि तितकाच पौष्टिक असा एक खास नाश्ता. यामध्ये आपण बीट आणि गाजर वापरणार आहोत, ज्यामुळे हा नाश्ता दिसायला जेवढा सुंदर दिसतो ना, खायलाही तितकाच टेस्टी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा नाश्ता अगदी आवडीने खातील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात. हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण पाहून घेऊयात. इथे मी घेतला आहे 2 कप बारीक रवा, त्यासोबत 1 कप ताजं दही, 3 मध्यम आकाराची गाजर आणि 2 बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे, जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण भाज्यांची तयारी करून घेऊयात. इथे मी गाजर आणि बीट आधीच स्वच्छ पाण्याने छान असे धुवून घेतले होते. आता आपण एका पिलरच्या साहाय्याने या गाजर आणि बीटाची वरची साल छान अशी काढून घेऊयात. साल काढून झाल्यानंतर एका खिसणीच्या साहाय्याने गाजर आणि बीट आपल्याला व्यवस्थितपणे खिसून घ्यायचे आहे. आणि बीट आणि गाजर खिसून घेतल्यामुळे ते बॅटरमध्ये खूप छान मिक्स होतात, दिसायलाही छान वाटतात आणि खायलाही छान लागतात. तर हे पहा, आपला सुंदर लाल गुलाबी रंगाचा किस अगदी तयार आहे. आता आपण नाश्त्याचे मुख्य बॅटर तयार करायला घेऊयात. यासाठी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण घेतला होता तो 2 कप रवा टाकूया. त्यामध्येच 1 कप दही घालायचे आहे. सोबतच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता चमच्याने हे सर्व आधी थोडंसं एकत्र मिक्स करून घेऊयात. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला 1 ते 2 फेऱ्या मारून छान असं फिरवून घ्यायचं आहे. रवा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे बॅटर एकदम सॉफ्ट आणि एकजीव होतं. आता हे फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढूया. तर मस्त दाटसर बॅटर तयार झालं आहे. बॅटर बाउलमध्ये काढल्यानंतर आता आपण यामध्ये आपल्या बाकीच्या सर्व गोष्टी मिक्स करून घेऊयात. सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर आपण किसून घेतलेले बीट आणि किसून घेतलेले गाजर यामध्ये टाकूयात आणि याला एकदम नैसर्गिक आणि सुंदर गुलाबी लाल रंग येईल जेव्हा आपण बीट आणि गाजर चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करू तेव्हा. आता हे सर्व साहित्य चमच्याने छान असं एकजीव करून घेणार आहोत. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर या बाउलवर झाकण ठेवायचं आहे आणि हो, हे मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचे आहे. आता आपण या बाउलवर झाकण ठेवूया. 10 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून रवा छान फुलून येईल आणि सर्व चवी एकत्र मुरतील. आपले बॅटर 10 मिनिटे रेस्ट करत आहे, तोपर्यंत आपण या नाश्त्याची चव दुप्पट करणारी एक भन्नाट आणि झटपट होणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 कट केलेले टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं जे आपण खिसून घेतलेलं आहे, तडक्यासाठी मोहरी 1 चमचा घेतले आणि थोडंसं आलं घेतले. हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. आता ही तयार झालेली पेस्ट एका लहान बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये आपण घालणार आहोत 2 मोठे चमचे दही. दही घातल्यामुळे चटणीला मस्त क्रीमी आणि आंबट गोड अशी चव येते. दही आणि टोमॅटोची पेस्ट छान अशी फेटून घ्यायची आणि मिक्स करायची. आता या चटणीला द्यायची आहे एक मस्त खमंग फोडणी. गॅसवर लहान कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून छान असं तडतडून घ्यायचं आहे. ही गरमागरम फोडणी आपल्या चटणीमध्ये ओतूया. तर किती मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. गॅसवर पॅन ठेवूया. पॅन हलका गरम झाला की गॅसची आच अगदी मंद करायची आहे.
पॅनला थोडेसे तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचे. आता चमच्याने हे गुलाबी रंगाचे सुंदर बॅटर पॅनवर टाकूया आणि हलक्या हाताने आपल्या चमच्याने थोडेसे पसरून घेऊया. जास्त पातळ करायचे नाहीये, थोडे जाडसरच ठेवायचे आहे. झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं एका बाजूने छान वाफवून घेऊया. मंद आचेवर भाजल्यामुळे बीट आणि गाजर आतपर्यंत छान शिजतात. तर एका बाजूने छान शेकला गेला आहे. आता वरून थोडे तेल लावून हा नाश्ता हळूवारपणे उलटून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजला तरी चालतो. तर पाहिलेत ना किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आला आहे. तर हे पहा मंडळी, अशाच प्रकारे आपण उरलेल्या बॅटरचा सर्व गरमागरम नाश्ता बनवून तयार केला आहे. दिसायला जितका आकर्षक आणि रंगबेरंगी आहे ना, खायला तितकाच मऊ, जाळीदार आणि चविष्ट आहे. सोबत आपण बनवलेली ही आंबट गोड तिखट दही टोमॅटोची चटणी, हा कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ अप्रतिम. सकाळी घाईच्या वेळी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे. तुम्ही सुद्धा ही बीट गाजराची पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातील सगळ्यांना भरवा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.